क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शहादा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष कार्यालयावरून वाद, प्रशासनाच्या परवानगीशिवाय कार्यालय हलविण्याचा आरोप। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेची जवळपास 9 वर्षांनंतर नुकतीच मोठ्या चुरशीची निवडणूक पार पडली। या निवडणुकीत जनता विकास आघाडीचे 9 नगरसेवक तर भारतीय जनता पार्टीचे 20 नगरसेवक निवडून आले आहेत। मात्र लोकनियुक्त नगराध्यक्षपदी जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील विजयी झाले आहेत। त्यामुळे नगरपालिकेत सत्ता संघर्षाची बीजे सुरुवातीपासूनच दिसून येत आहेत। दरम्यान मंगळवार दिनांक 13 जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आलाय। उपनगराध्यक्षच्या स्वतंत्र कार्यालयाच्या मागणीवरून नगरपालिकेत मोठा वाद निर्माण झालाय। उपनगराध्यक्षांसाठी स्वतंत्र कार्यालय त्यांच्या कार्यकर्त्यांना हवे असल्याने भाजपाच्या 20 नगरसेवकांनी शहादा नगरपालिकेतील जन्ममृत्यू विभाग कार्यालय नगरपालिका प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता परस्पर हलविल्याचा आरोप करण्यात आलाय। या कृतीमुळे नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण झाला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासनाच्या अधिकारात असलेल्या कार्यालयात परवानगीशिवाय हस्तक्षेप केल्याने हा प्रकार नियमबाह्य असल्याची नगराध्यक्ष यांनी सांगितले। काही नगरसेवकांनी या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवित प्रशासनाकडे तक्रार केली आहे। यावर नगरपालिकेचे प्रशासन नेमकी काय कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शहादा नगरपालिकेतील नव्या सत्ता संघर्षातील हा पहिलाच मोठा वाद असल्याने आगामी काळात नगरपालिकेतील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी जगन ठाकरे, शहादा, नंदुरबार। नगराध्यक्ष आले, आम्ही उपनगराध्यक्ष कॅबिनमध्ये तिथे गेलो। त्यांनी सांगितलं की हे कॅबिन आम्ही देऊ शकत नाही। नगराध्यक्षाचे पण कॅबिन असतं, उपनगराध्यक्षाचे पण कॅबिन असतं आणि नगरसेवकांना पण अधिकार असतो। नगराध्यक्ष सांगतात की फक्त नगराध्यक्ष शहादा नगरपालिका चालू शकत नाही, असं नाही। सगळ्या नगरसेवकांना धरून त्यांना नगरपालिका चालवावं लागेल। नगराध्यक्षांनी असं समजू नये, त्यांना सगळ्यांना जेव्हा घेऊन चालवावं लागेल। असं वाटतं आहे की मीच फक्त नगरपालिका चालवेल, याप्रमाणे ते आत्ता बोलून गेले। त्याच्या आम्हाला सगळ्या शहादावासियांना निषेध आहे आणि सगळे मिळून नगरपालिका चालू आणि नगराध्यक्षांना पण आम्हाला सपोर्ट करावा लागेल, तर नगरपालिका चालेल, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। धन्यवाद। बेकायदेशीररित्या अज्ञात लोकांनी येऊन अतिशय महत्त्वाचे जन्ममृत्यूचे दाखले गहाळ केलेले आहेत। याच्यामध्ये संगनमत करणारे अधिकारी असतील, संबंधित जे कोणी असतील यांची उच्चस्तरीय एक चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारचं पत्र आम्ही माननीय PI साहेब, माननीय SP साहेब यांना देणार आहोत। हे अतिशय सिरियस ऑफेन्स झालेला आहे आणि तो दिवसा ढवळ्या झालेला आहे, ज्याची प्रशासनातील अधिकाऱ्यांना कुठलीही कल्पना नाही। अशा प्रकारची गंभीर घटना घडलेली आहे। पत्रकार बांधवांना देखील माझी विनंती आहे की याला आपण सर्वांनी सिरियसली घेतलं पाहिजे। अशा जर गोष्टी नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये होणार असतील आणि त्याची साधी कल्पना देखील अधिकाऱ्यांना नसेल, तर भविष्यामध्ये इथं पोलीस बंदोबस्त लावायचा का मिलिटरी रूल लावायचा, अशा प्रकारचा प्रश्न आता शहादा शहरवासियांच्या समोर निर्माण झालेला आहे। त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेण्याच्या बाबतीमध्ये सर्व हालचाली आम्ही करणार आहोत। याची पत्रकार बांधवांना देखील आम्हाला कल्पना देणं आमचे कर्तव्य म्हणून आपल्या सर्वांनी इथं बोलवलं आहे। 7:15 वाजेला सायंकाळी शहादा नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष अभिजित दादा पाटील यांनी धुमाकूळ घातला। विषय उपनगराध्यक्षाची कॅबिन मिळावी नाही म्हणून बिगर कॅबिनचे पदग्रहण घ्यावे, मंडप टाकून बाहेर पद स्वीकारावं असं त्यांचे वैयक्तिक मत होतं। पण आम्हाला आमचे उपनगराध्यक्ष यांना सन्मानित करून कॅबिनमध्ये खुर्चीवर बसून पदग्रहण करायचे ठरले होते। तर आमच्या कॅबिनचं एक काम सुरू होतं। काम सुरू असताना नगराध्यक्ष सायंकाळी 7 वाजता आले आणि यांनी एवढा धुमाकूळ मचवला पूर्ण शहराला इथं नगरपालिकेमध्ये बोलवलं आणि नगरपालिकेत बोलून की असा आरोप केला की
चोरी केली, चोरी करून टाकली, नगरसेवकांनी चोरी केली, 20 नगरसेवकांना ते काहीच समजत नाही, उपनगर अध्यक्षांना पण ते काही समजत नाही. फक्त आणि फक्त 9 नगरसेवक आणि ते नगराध्यक्ष त्यांना शहादा शहराचा विकास करायचे आहे. बाकी 20 नगरसेवकांची कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू नाही आणि जागा नाही. म्हणून त्यांच्या आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो. लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित दादा हे तुमचे चुकीचे आहे, असं आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं. आम्हाला 13 तारखेला उद्या पदग्रहण कार्यक्रम आहे, उपनगराध्यक्षाची घोषणा आहे, तर तुम्ही आमचा अपमान केलेला आहे, त्याचा जाहीर निषेध करून माझे 2 शब्द संपवतो.